प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गेली 7 वर्ष रणरागिणी पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपण आयोजित करत असतो आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना संस्थेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संस्था चालक शिक्षण मंडळाचे पुण्याचे संचालक, आमचे स्नेही आदरणीय प्रदीपदादा वळसे पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविबापू काळे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांत भाऊ सातपुते, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मानार्थी पुरस्कार ज्यांना या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आपण देतो आहे ते सौभाग्यवती प्रज्ञा विवेक जगताप थोरात शाखा अभियंता चासकमार, त्याचप्रमाणे दुसऱ्या सौ वैशाली पोपट भरणे ढमढेरे की ते आता पुणे शहरामध्ये पोलीस दलामध्ये काम करतात, आणि तिसऱ्या ऋतुजा हरिभाऊ बोर्डे नियत क्षेत्र वन अधिकारी भावदार, या तिघींचा कौतुक सोहळा रणरागिणी पुरस्कार देऊन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं सन्मान होत असताना आपण सर्वजण शिक्षक, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पै पाहुणे, कॉलेजचे नवनिर्वाचित प्राचार्य सन्माननीय मुसमाडे सर, विवेकजी जगताप सर, बाळासाहेब ढमढेरे असतील, जेदे असतील, अशोकराव असतील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, कारण दादांनी सांगितले लवकर उरका म्हणून सन्माननीय व्यासपीठ म्हणतो. दादा, आमचा या संस्थेचा उपक्रम आणि शकुंतला फाउंडेशनचा हा जो उपक्रम आम्ही या ठिकाणी गेली अनेक वर्ष करत असताना 1952 सालची आमची संस्था आहे. स्वर्गीय रायकुमार शेठ गुजर आणि स्वर्गीय साहेबरावना ढमढेरे यांच्या प्रेरणेतनं या संस्थेचं छोटंसं रोपटं लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झाल्यानंतर जवळजवळ या संस्थेमध्ये 3500 पर्यंत विद्यार्थी म्हणजे नर्सरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतात, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आमचे सर्व शाळेचे प्राध्यापक असतील, मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक असतील किंवा सर्व शिक्षक असतील, कॉलेजचा आमचा सर्व स्टाफ असेल, विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक धोरणाच्यानुसार नवनवीन काय देता येईल आणि संस्थेचा आलेख कशा पद्धतीत शाळेचा आणि कॉलेजचा आणि इंग्लिश मिडियमचा वाढवता येईल याचा आटोकाट प्रयत्न करतात. या यशाच्या शिखरामध्ये आमच्या सर्व प्राध्यापक वृंदांचा मोठा सक्रिय वाटा आहे असं मी या ठिकाणी समजतो, आणि त्याच्यातनं आपण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना समाजामध्ये चूल आणि मूलवरती मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकातील सर्व धर्म समूहाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेतील असणारे माजी विद्यार्थी असतील, तालुक्यातील असणाऱ्या माझ्या कर्तृत्ववान महिला असतील, यांचा सन्मान आपण संस्थेच्या वतीनं आणि शकुंतला फाउंडेशनच्या वतीनं रविबापू या ठिकाणी करत असतो. आणि आजचा हा स्तुत्य उपक्रम कुठेतरी कौतुकाची स्थाप मग माजी विद्यार्थ्यांनी असेल किंवा तालुक्यातील कुठल्याही घटकातील किंवा कुठल्याही समाजातील विद्यार्थ्यांनी असेल, त्यांच्या भागामध्ये आपलं कौशल्य दाखवत असताना कुठेतरी त्यांचं कौतुक झालं पाहिजे ही भूमिका ठेवून ज्या सावित्रीच्या लेखी आहेत, ज्या जिजाऊंच्या लेखी आहेत, ज्या रमाबाईंच्या लेखी आहेत, अशा सर्व लेखींचा समाजामध्ये मान सन्मान करणं आमच्या शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून हाच खरा उद्देश आहे. आणि त्याच्यातनं आमच्या हा मुद्दाम कार्यक्रम संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या समोर घेण्याचा रविबापू की विद्यार्थ्यांना याच्यातनं प्रेरणा मिळते, आणि माझे विद्यार्थी याच्यात निश्चित, माझ्या मुली निश्चित भविष्य काळामध्ये या ठिकाणी येऊन या पुरस्काराला प्राप्त होतील हाच संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणून आपण हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असताना प्रत्येकाला ज्यांना ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिलाय त्यांचं निश्चित चांगल्या पद्धतीचं काम
समाजामध्ये आजपर्यंत पाहायला मिळतंय. म्हणून डॉक्टर असतील, वकील असतील, जज असतील, प्रशासकीय सेवेमधले शाखा अभियंता असतील किंवा डॉक्टर्स असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, अशा अनेक विविध पदावरती आपल्या संस्थेमधनं ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांचं सर्वांचं नाव समाजामध्ये चांगल्या पद्धतीत घेतलं जातं. आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सर विनंती मी यांना सांगत नाही, आमचे सरच शिक्षकच तालुक्यातील सर्व विद्यार्थिनींचं नाव शोधून काढतात आणि त्यांना उपकृत करण्याची भूमिका आमच्या संस्थेच्या माध्यमातून असते. असोत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल प्रास्ताविकामध्ये सांगत असताना नव्यानेच आमच्या कॉलेजचे दादा आदरणीय अर्जुन मुसमाडे सर यांचं काल प्राचार्यपदी नेमणूक झाली. शासनाच्या आणि पुणे विद्यापीठाच्या धोरणानुसार ज्या अटी शर्ती असतील त्याचं सर्व पालन करून आदरणीय मुसमाडे सरांची नेमणूक झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं प्राचार्य आमच्या कॉलेजला पूर्ण वेळ आत्ता 6 महिन्यात आम्हाला प्राप्त झाले. आणि तत्पूर्वी प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर पराग चौधरी यांनी देखील चांगल्या पद्धतीचं काम केलं. तुम्हाला बोलवण्याचा उद्देश कारण या संस्थेवरती आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आपले काका यांचं कायम लक्ष असतं. त्यांच्या प्रेरणेतनं BBA असेल किंवा BBA असेल हा कोर्स आदरणीय साहेबांमुळं आम्हाला या ठिकाणी मिळाला. आणि संस्थेच्या अनेक जडणघडणीमध्ये किंवा कॉलेजच्या परवानगीमध्ये आदरणीय वळसे पाटलांचा देखील मोठा वाटा आहे. म्हणून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित केलं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, आज परिस्थिती कारखान्याची बिकट परिस्थिती असताना शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस एक चांगल्या पद्धतीत आपल्या भागातील शेतकरी ऊसापासून किंवा ऊस गाळपापासून वंचित न राहता हा सुद्धा दादा आमचा उद्देश आहे. याच्यातनं देखील आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण या ठिकाणी आमच्या संस्थेवरती ज्या पद्धतीत आपण पुणे जिल्हा संस्था चालक शिक्षण मंडळामध्ये एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शक म्हणून काम करता तशाच पद्धतीचं काम आमच्या संस्थेवरती करत असताना भविष्य काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून आपण लक्ष द्याल आणि संस्थेला आमच्या भरीव अशी मदत कराल. आपण सांगितलं या ठिकाणी बोललात की आपल्या संस्थेला हॉल नाही. आपण सर म्हणूनच दादा तुम्हाला या ठिकाणी सातपुत्यांनी आम्ही जाणीवपूर्वक निमंत्रित केलंय की कुठंतरी मागितल्याशिवाय झोळीत कोण टाकत नाही. तेव्हा भविष्य काळामध्ये आपण संस्थेला आमच्या भरीव अशी मदत कराल अशी माफक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे यांचं देखील स्वागत. मग त्यामध्ये अशोकराव असतील, सचिनराव असतील किंवा आमच्या जयश्रीताई असतील, सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. त्यांच्या परिवारातील उपस्थित असणारे घटक आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की भविष्य काळामध्ये देखील तुम्ही तुमचं शैक्षणिक जीवन वाटचाल करीत असताना तुमचं जीवनमान उंचवाल आणि अशा पद्धतीचे पुरस्कार समाजामध्ये तुम्हाला सर्वांना प्राप्त हो अशा पद्धतीच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे यांचे चिरंजीव आदरणीय राहुलदादा पाचरणे यांचं देखील या ठिकाणं आगमन झालंय. त्यांचं देखील मी या ठिकाणं संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. त्यांच्या समोर असलेले या सर्वांनी या ठिकाणं स्वागत करून माझं प्रास्ताविक लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.